मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ कालचा आहे। काल महाशिवरात्र होती, त्यामुळे मी सकाळी लवकर उठली, 4:30 पावणे 5ला उठली, कारण की आम्हाला मंदिरामध्ये पण जायचं होतं। त्यामुळे मी मस्त अशी छोटीशी रांगोळी काढली, कारण की छापूनच काढते, हाताने काढायला गेलं ना तर टाइम होतो आणि मला व्यवस्थित येत पण नाही। फक्त ही शिवशक्तीची रांगोळी ना मी हाताने काढली, बेलाचं पान काढून त्याच्यामध्ये मग ते नावं लिहिलेत। तर कशी वाटली रांगोळी सांगा मला कमेंटमध्ये। तर अशी आज माझी रांगोळी काढली आणि उंबरठ्याचं पूजन पण झाले, हळदीचं लेपन करून, आणि देवांची मस्त पूजा पण झाली आहे। सर्व देवांना आज मी सफेद कलरची फुलं अर्पण केलेत, कारण की महादेवांना सफेद कलरची फुलं खूप आवडतात आणि जास्त करून धोत्र्याचं फुल हे महादेवांना खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे। त्यामुळे ते मला भेटलं नाही, पण जी सफेद कलरची फुलं होती ती अर्पण केलेत। आणि आता आम्ही जाणार आहोत महादेवांच्या मंदिरामध्ये। महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे। हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो आणि या दिवशी भगवान शिव व देवी पार्वती यांच्या विवाहाचा सोहळा साजरा केला जातो। तसेच या दिवशी भक्त उपवास करून महादेवांची पूजा व अभिषेक करतात। त्यामुळे आम्ही पण आता महादेवांच्या मंदिरात आलोय। सकाळी सकाळी आलं ना वातावरण एकदम थंड असतं आणि दर्शनासाठी पण एक म्हणजे छान वाटतं का बाबा। दुपारचं आलं तर गरम होतं, मग चिडचिड होते। त्यामुळे इथे कसं आता थंडीचं जरा, आता थंडी पण कमी झाली आहे, तरी पण सकाळचं उठलं का जरा थंडावाच असतो। तर आम्ही सगळे रांगेतनंच चाललोय देवाच्या दर्शनाला, कधीही रांग राहूनच जायचं। तर हा महादेवांच्या मंदिराचं आहे ना हे गेट, इथे बघा वरती ना फुलांनी एवढं छान डेकोरेशन केलं ना, कलरची फुलं, पण त्याच्यात पण बघा सफेद कलरची फुलं लावलेली आहेत, कारण की महादेवांना सफेद कलरचे फूल खूप प्रिय आहे। तर आतमध्ये गाभाऱ्यात व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरनंच शूट केलं आहे थोडंफार। आणि हे आता आम्ही बाहेर आलो मंदिरातून आणि होम पेटवलेला होता तिथे, तर त्याचं आम्ही दर्शन घेतलं, पाया पडलो आणि आपल्याकडे जे नारळ वगैरे असतात तर ते त्याच्यामध्ये सोडायचे आपण, आणि तिथे जो अंगार अगरबत्तीचा वगैरे असतो भस्म, ते आपण कपाळाला लावायचं आपल्या। परत लहान मुलं असतात आपल्याबरोबर त्यांच्या, आणि असं करून आम्ही आता घरी निघण्यासाठी निघालो आहे। तर 7-7:30 वाजले बघा, तरी पण दर्शन वगैरे घेऊन, कारण की आम्ही थोड्या वेळ बसलेलो मंदिरामध्ये। कधी पण कोणत्या मंदिरात गेलं ना तो 5-10 मिनटं तरी बसून तिथे देवाचं जप वगैरे करत बसायचं। तर तसं करून आम्हाला घरी पण मला यायचं होतं, कारण की थोडा आराम पण करायचा होता। दुपारी आराम करून नंतर मग आता ही संध्याकाळची माझी तयारी, कारण की उपवास असल्यामुळे मला काय जेवण करायचं नव्हतं, जेवणाला सुट्टी होती। त्यामुळे आज संपूर्ण दिवस देवाचंच करण्यात माझा टाईम गेला आहे, कारण की देवाची भांडी वगैरे घासायची होती। तर आपण सर्वप्रथम कोणत्याही देवांची पूजा करायची असेल तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचीच पूजा करतो, त्यामुळे त्यांचा अभिषेक वगैरे आता मी करणार आहे। तर तुमच्याही घरात पूजा वगैरे होतच असेल, तुम्ही करत असाल तर तुम्ही बघा माझी पूजा मी कशी करते, काय काय करते, तर ते तुम्ही बघता मी तुम्हाला छोटीशी गोष्ट पण सांगते। विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता। तो खूप हिंसक व निर्दयी होता। तो त्याच्या परिवारासोबत राहत होता। एके दिवशी शिकारी व त्याचा परिवार उपाशी होता, म्हणून शिकारी जंगलात निघाला शिकार करायला। तो जात असताना त्याला तेथे एक महादेवांचे मंदिर दिसले। मंदिर खूप सुशोभित केलेले होते, कारण तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वळ काळ। मंदिरामध्ये शिवभक्त मनोभावे पूजा करत होते व ब्राह्मण मंत्र जाप करत होते। ते पाहून शिकारी तेथे गेला व त्याच्यावर हसू लागला व त्यांना चिडून तेथून शिव करून तिथून निघाला। चेष्टेमध्ये त्याला त्याच्या जिभेला शिव करायची सवय लागली। तो सारखा मजेत शिव बोलू लागला। नंतर तो पुढे दाट जंगलात गेला। संध्याकाळपर्यंत त्याला काही शिकार भेटली नाही। रात्र झाली होती। नंतर त्याला एक सरोवर दिसले। त्याला वाटले पाणी पिण्यासाठी कोणता तरी प्राणी येणार, मग आपण त्याची शिकार करू। मग त्याला तेथे एक मोठे बेलाचे झाड दिसले, म्हणून तो त्या झाडावर जाऊन बसला। त्याला बेलाच्या पानांमुळे काही नीट दिसत नव्हते, म्हणून त्याने झाडाची पाने तोडून खाली टाकली, पण त्याच बेलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवाने
स्थापन केलेले शिवलिंग होते, त्यावर ती बेलाची पाने पडू लागली. शिकाऱ्याकडून नकळत शिवरात्रीचे व्रत घडले व उपवासही घडला आणि त्याच्या जिभेला हरहर बोलण्याचा चाळ लागला. नंतर अचानक तेथे एक हरण आले. त्याला पाहून शिकाऱ्याने त्याला मारण्यासाठी बाण रोखला. ते हरण घाबरून बोलले, अरे शिकाऱ्या, मला मारू नको, माझ्या उदरातल्या जीवाला मारू नको, दोष घेऊ नको. तिचे बोलणे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. पण मी काय करू, माझा परिवार, माझ्या घरातले सगळे उपाशी आहेत. हरीण बोलले, आत्ता मला सोड, कारण की माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. त्यामुळे मी माझ्या घरी जाऊन माझा बाळ ठेवून येते, मग तू माझे प्राण घे तरी चालेल. शिकारी बोलला, तुझा गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही. तेव्हा ते हरीण बोलले, जर मी खोटं बोलत असेल तर जे सर्व पापं घडतात ते मला लागतील. हे बोलल्यानंतर शिकाऱ्याला त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. तो तिला बोलला, जा, परंतु परत ये. तर ती बोलली, मी तुला शब्द देते की मी परत येणार. तर तो परत टाईमपास म्हणून, त्याला म्हणजे काहीच काम नव्हतं, तो वैतागलेला होता, उपाशी होता. त्यामुळे त्याने तिथे परत पाने तोडायला सुरुवात केली आणि ती पाने तोडून खाली टाकत बसला. नंतर त्याला तहान लागली म्हणून पाणी घेण्यासाठी त्याने तांब्याला हात लावला, तर तो खाली पडला व त्यातले सर्व पाणी शिवलिंगावर पडले. काही काळ असरला. नंतर ते हरण आपल्या परिवारासोबत तिथे आले. मग प्रत्येक जण शिकाऱ्याला बोलू लागले, आमची आधी शिकार कर. हे त्यांचे बोलणे ऐकून, त्यांचा एकमेकांवर प्रेम पाहून, त्यांच्यावरची भावना बघून शिकाऱ्याच्या मनात, अंतःकरणामध्ये करुणा उत्पन्न झाली. तो झाडावरून खाली आला व त्यांच्या पाया पडला व तो म्हणाला, तुमचे विचार ऐकून माझे जीवन पावन झाले. आता मला शिवपदी पोहोचण्याची ओढ लागली आहे. असे बोलून तो शिकारी त्याच्या पापातून मुक्त झाला. तर असं म्हणजे आपण काही पाप केलं तर म्हणजे त्याच्यापासून मुक्तता होण्यासाठी आपण महाशिवरात्रीचा हा उपवास करायचा, मनोभावे करायचा आणि आपल्याला येईल तशी येडीवाकडी पूजा करायची. भले तुम्ही पुस्तकं वाचा आणि थोडं चुकलं आपलं तरी आपल्याला देव कधीच शिक्षा देत नाही. उलटं जे करतो आपण ते प्रेमाने करायचं. आणि हे ते धोत्र्याचं फळ आहे, जे महादेवांना ते फुलं आवडतात, त्याचं फळ आहे. समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेले विष भगवान शिवशंकरांनी ग्रहण केले होते. विष प्राशननंतर तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये भरपूर उष्णता निर्माण झाली. तेव्हा देवाने त्यांच्या शरीरावर पाणी टाकले. तसेच बेल व धोत्र्याचं फूल व त्याची फळं महादेवांना चढवली गेली. त्यामुळे त्यांची उष्णता कमी झाली. त्यांनी पूर्ण सृष्टीला विषापासून वाचवले. म्हणून श्रावण महिन्यात महादेवांची आपण पूजा करतो. तर आता माझी ही पूजा वगैरे झालेली आहे आणि छोटीशी गोष्ट पण सांगून झाली. आता आम्ही आरती करतोय. सर्वांनी आरतीला या. आणि आरती झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जेही उपवासासाठी केलेलं असतं, साबुदाण्याची खिचडी वगैरे, ती देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. तर हा माझा व्हिडिओ आजचा. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः